चला आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्फेरिकल ॲब्रेशन. स्फेरिकल ॲब्रेशनचे टाइप्स बघितले आपण. लॉन्जिट्युडिनल स्फेरिकल ॲब्रेशन, लॅटरल स्फेरिकल ॲब्रेशन. एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. व्हिडिओ जरूर चेक करा. आता आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहे? या लेक्चरमध्ये आपण रिलेशनशिप बिटवीन रिअल डेप्थ अँड ॲफरंट डेप्थ. रिलेशनशिप बिटवीन रिअल डेप्थ अँड ॲफरंट डेप्थ. Relationship between real depth and afferent depth. दिसतंय? Real depth and afferent depth. चल, रिलेशनशिप बिटवीन रिअल डेप्थ अँड ॲफरंट डेप्थ. रिअल म्हणजे काय? रिअली जे असते प्रेझेंट ते. ॲफरंट म्हणजे काय? वरती आलेला. जर तुम्ही पाण्यात बघितलं वरतून तर काय होतं? तळ वरती आलेला शिफ्ट होतो. तो वरती ऍक्च्युअल आलेला असतो का? नाही. म्हणजे तोच काय झाला? ॲफरंट डेप्थ. रिअल डेप्थ म्हणजे काय? ऍक्च्युअल डेप्थ त्याला म्हणतो रिअल डेप्थ. आणि ॲफरंट डेप्थ म्हणजे काय? तो वरती शिफ्ट झालेला. ठीक आहे. ते टॉपिक शिकायच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट माहित असणं फार गरजेचं आहे. जेव्हा माझा रेअर टू डेन्सर लाईट जाईल, हे सर्व सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. जेव्हा लाईट रेअर टू डेन्सर जात जाईल, जेव्हा 1 to म्यू म्हणजे 2 या पद्धतीने, तर रेशो कसा लिहितो मी? μ2/μ1. पण तेच जर मी लाईट D2R जर जात असेल, ते सेम लाईट माझा D2R जर जात असेल, तर मी याला या पद्धतीने लिहिणार. म्हणजे त्याला कसं लिहिणार? 1/, रेसिप्रोकल ऑफ 1 to 2 या पद्धतीने आपण लिहिणार आहे. ओके. दुसरी गोष्ट, D2R साठी आपण या पद्धतीने लिहिणार आहे. लक्षात असू द्या. नेक्स्ट पहा, मी काय म्हटलं? हा माझा ट्रायंगल आहे. हा माझा काय? ट्रायंगल. हा माझा अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणतो. सपोज करतो. ठीक आहे. हा जर मी ए बी आणि सी असं नाव दिलं, ठीक आहे. मी जर विचारलं तुम्हाला याच्यामध्ये मला रिलेशन द्या टॅन बद्दल, टॅन ऑफ आय, आणि दुसरं रिलेशन द्यायला तुम्हाला मी साइन ऑफ आय. हे दोनच कन्सेप्ट आपल्यासाठी गरजेचे आहेत. त्याच्यामुळे तेवढंच घेणार आहे. टॅन आय म्हणजे काय येणार आहे? अपोजिट अपॉन ऍडजसेंट. म्हणजे काय लिहिणार तुम्ही? ए बी अपॉन अपोजिट काय? ए बी आणि ऍडजसेंट काय? एसी. एबी अपॉन एसी. जर तसंच साइन लिहायला लावलं तर तुम्ही काय म्हणशाल? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय? एबी. अपोजिट काय? एबी. आणि हायपोटेनस काय? बीसी. हायपोटेनस काय तुमचा? बीसी. आता बघा व्यवस्थित लक्षात. मी काय म्हटलं? जर मी अँगल ऑफ इन्सिडेंस स्मॉल करत गेलो, काय केलं मी? अँगल ऑफ इन्सिडेंस जो आहे, हा जो अँगल ऑफ इन्सिडेंस तो कमी करत गेलो. ठीक आहे. एक वेळ अशी येईल का जी ऍडजसेंट साइड सारखं होत जाईल? व्यवस्थित बघा. मी काय म्हटलं? हा जो हायपोटेनस आहे, हायपोटेनस मी कमी करत गेलो, तो काय होणार आहे? एसी ला पॅरलल होऊन जाईल. हा जो तुमचा बीसी आहे, विच इज अ पॅरलल टू द बीसी. वेन आय डिक्रीज केलं मी, जेव्हा मी आय डिक्रीज केलं त्यावेळेस काय केस बनू शकतं? ए बी सॉरी काय? एसी पॅरलल टू द बीसी. कळालं? मग देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? मग हा जो एसी इज इक्वल काय म्हणू शकता तुम्ही? मग बीसी. जर एसी जर बीसी असेल तर तुम्ही काय म्हणू शकता? मग साइन आय नथिंग बट द काय? एबी अपॉन एसी. कधी पॉसिबल आहे? जेव्हा अँगल माझा व्हेरी व्हेरी स्मॉल असेल. अँगल विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल. हे कॉन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. मग याचं बेनिफिट काय झालं? बेनिफिट असं झालं साइन आय इज इक्वल काय? एबी अपॉन एसी मिळालं. मला काय मिळालं? एबी अपॉन एसी मिळालं. बरोबर. साइन आय इज इक्वल काय? साइन 0 म्हटलं. सर्वात अँगल छोटा काढता तुमचा 0 आहे. साइन 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. साइन 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. साइन आय इज इक्वल टू साइन 0 आणि त्याची व्हॅल्यू किती येते? 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आय ची व्हॅल्यू पण 0 आहे. आय ची व्हॅल्यू पण 0 आहे आणि टोटल व्हॅल्यू पण काय? 0 आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी या पद्धतीने लिहू शकतो साइन आय इज इक्वल टू आय. कारण आय साइन आय ची व्हॅल्यू पण 0 आहे ना, आय ची व्हॅल्यू पण काय 0 आहे. तसंच काय लिहू मी? टॅन आय इज इक्वल टू काय? आय. कारण की आता तुम्हाला मी ते प्रूव्ह करून दिला. हे कधी पॉसिबल आहे? हे फक्त पॉसिबल आहे व्हेन अँगल इज व्हेरी व्हेरी स्मॉल. जेव्हा अँगल काय असणार आहे? व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर आणि तरच हे केस पॉसिबल आहे. ठीक आहे. या गोष्टीत आपल्याला कन्सेप्ट लागणार आहे. आता आपण ऍक्च्युअल रिलेशनशिप साठी जाणार आहे. आता ऍक्च्युअल आपण रिलेशनशिप साठी जाणार आहे. बघा बरं.
आता आपण ऍक्च्युअल रिलेशनशिप साठी शोध घेतोय, ठीक आहे. रिलेशनशिप रियल डेप्थ अँड ऍफरंट, ठीक आहे. रियल डेप्थ अँड ऍफरंट डेप्थ. चल मी काय म्हणतो, हे काय माझं कंटेनर, हे काय माझं कंटेनर. या कंटेनर मध्ये काय माझं वॉटर, या कंटेनर मध्ये काय माझं वॉटर आहे, ठीक आहे. या कंटेनर मध्ये काय वॉटर आहे, वॉटर आहे, ठीक आहे. या पद्धतीने माझं वॉटर. मी काय म्हटलं, मी वरतून बघतो, इथून बघतो, ठीक आहे. मी इथून बघतो, तर इथून जी काय रे ऑफ लाईट आहे, हा बघ हे काय असणार तुमचं, हे ऍक्च्युअल काय रिअल प्रेझेंट आहे, हे रिअल डेप्थ तुमचा, हा काय तुमचा रिअल डेप्थ आहे. तुम्ही याला करणार आर, याला काढून तुम्ही आर, एवढं लक्षात आलं. ए बी याला नाव कधी वाटलं असतं, ए बी, हे काय तुमचं रिअल डेप्थ आहे. आता मी काय म्हणतो, हा रिअल डेप्थ आहे, हा रिअल डेप्थ काय होणार आहे, इथून मला काय जायचं बाहेर जायचं, म्हणजे कुठे जाणार तो डी टू आर, कुठे जाणार आहे डी टू आर. जर स्ट्रेट असतात, जर स्ट्रेट गेला असता, सपोज इथून इथं ऑब्जेक्ट हा इथून बघतो आपण, ठीक आहे. इथून जर सरळ जर बघितलं, सरळ काय डिव्हिएशन होणार का, सरळ जर जास्त डिव्हिएशन होणार नाही, नॉर्मल सरळ सरळ निघून जाईल, ठीक आहे. परंतु तोच रे जर माझा थोडासा इन्क्लाइन होऊन गेलेला असेल, डिव्हिएटेड फॉर्म मध्ये गेलेला असेल, सपोज तो कसं गेला डिव्हिएटेडच्या फॉर्म मध्ये गेला, हे रेज अशी घेता लक्षात असतं, ही रेज अशी गेली डिव्हिएटेडच्या फॉर्म मध्ये गेली. जिथे इन्सिडेंट होतं ते काय टाकतो आपण नॉर्मल, या पद्धतीने काय टाकलं नॉर्मल. याला बॅक साईडला मी एक्सटेंड करून घेतो, डायग्राम नुसार समजून घ्या. हे काय झालं, इन्सिडेंट आणि नॉर्मल मध्ये अँगलला पाहतो पण अँगल ऑफ इन्सिडेंस, त्याला पाहतो मी अँगल ऑफ इन्सिडेंस. कुठून चाललं राईट, डेन्सर टू रेअर चाललाय, म्हणजे काय अवे फ्रॉम द नॉर्मल टुवर्ड्स द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल टुवर्ड्स द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ही रेज जी आहे, ही जी रेज आहे ती काय होणार आहे, या नॉर्मलच्या लांब जाण्याचा प्रयत्न करणार आहे, या पद्धतीने, ठीक आहे. या पद्धतीने लाईट जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. तर यालाच काय करा, बॅक साईडला एक्सटेंड करा, या रेजलाच काय करा, असं बॅक साईडला एक्सटेंड करा. केलं एक्सटेंड, ओके. मी काय विचार बघा, हा काय तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तुमचा, तो काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टेड रे. इथून बघितलं बघा, हा ऑब्जेक्ट मला इथून दिसतो. आता हा इथपर्यंत काय झाला, हाच ऑब्जेक्ट इथं मला दिसायला लागला, म्हणजे काय झालं माझा ऍफरंट डेप्थ, हे काय झालं माझं ऍफरंट डेप्थ झाला, लक्षात असतं. हे काय झालं माझं ऍफरंट डेप्थ, हे काय झालं माझं ऍफरंट, ठीक आहे. हे काय माझं ऍफरंट. नाव देऊ आपण, ए बी म्हटलं, पी क्यू आर एस पी, पी क्यू आर एस पी, मी असं नाव, ठीक आहे. आता बघा मी काय म्हटलं, हा जर माझा नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड मधला अँगल आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि मी जर तुम्हाला विचारलं हा कसा होईल, या पद्धतीने झालं, तुम्हाला दिसतंय हा रेड कलरचा आणि हा माझा ब्लॅक कलरचा, ब्लॅक कलर यूज करतो म्हणजे तुम्हाला कळेल रेड आणि ब्लॅक मध्ये अँगल कसे फॉर्म होतात. हा ब्लॅक आणि याच्यामधला अँगल काय आर असेल तर आपण अँगल काय आर बनवू, ठीक आहे. हा टोटल अँगल पण काय झाला, हा टोटल अँगल काय झाला, ठीक आहे. आता मी काय केलं, त्या डिस्टन्सला मी काय म्हटलं एक्स, या डिस्टन्सला मी काय म्हटलं एक्स. मग मी याला पण काय करून घेतलं, या पद्धतीने एक्सटेंड करून, ठीक आहे. या पद्धतीने एक्सटेंड, मग याला नाव दिलं मी यू, याला मी एक्सटेंड करून घेतलं आणि त्याला नाव दिलं मी यू. बस हीच डायग्राम लक्षात ठेवा. आणि आता याच्यानंतर आपला ट्रायंगल शोधणे आणि त्याच्यानंतर डेरिव्हेशन सॉल्व्ह करणे. वाह, मी काय म्हटलं इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल टी आर यू, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला दिसणार हा यू आहे, हा टी आहे आणि हा काय तुमचा आर आहे. हा इथला अँगल काय तुमचा टी आर यू येतो ना, अँगल काय तुमचा आर आहे, ठीक आहे. हा काय तुमचा इथून इथपर्यंत अंतर काय ऍफरंट डेप्थ आहे. आर टू यू काय तुमचा एक्स आहे, ठीक आहे. आर टू यू काय तुमचा एक्स आहे. मग इथं अप्लाय करूया आपण इन ट्रायंगल, त्याच्यामध्ये बघतो आपण इन ट्रायंगल आर टी यू, आर टी यू. मी म्हटलं टॅन आर, टॅन आर, टॅन आर कसा येणार तुमचा, टॅन आर कसा येणार आहे अपोजिट टू ऍडजसंट. अपोजिट काय तुमचा, अपोजिट काय एक्स आहे, ऍडजसंट काय ऍफरंट डेप्थ आहे, ठीक आहे. ऍडजसंट काय ऍफरंट डेप्थ आहे. मी जेव्हा अँगल व्हेरी व्हेरी स्मॉल बनणार आहे ना, तेव्हा काय लिहू शकतो मी टॅन आर इज इक्वल टू साइन आर, ठीक आहे. टॅन आर इज इक्वल काय साइन आर इज इक्वल काय आर इज इक्वल काय म्हणू शकतो आपण एक्स अपॉन ए बी. म्हणजे हे काय झालं माझं, हे काय झालं कधी पॉसिबल आहे व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल, ठीक आहे. व्हेरी व्हेरी स्मॉल
अँगल असेल तर. तसंच आपण काय करूया, नेक्स्ट ट्रायंगल शोधतोय मी. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, हा मोठा ट्रायंगल. आपण राईट अँगल ट्रायंगल असेल तर आणि तरच आपण काय करू शकतो, तर आणि तरच आपण काय करू शकतो, ट्रिग्नोमेट्रीचे रेशो अप्लाय करू शकतो या पद्धतीने. ठीक आहे. काय नाव आहे आता, टी पी क्यू, टी पी आणि क्यू. हे काय तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स, हे काय तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स, हे काय तुमचा आर, इथून इथपर्यंत काय तुमचा रिअल डेप्थ आर, आणि इथून इथपर्यंत काय तुमचं एक्स, इथून इथपर्यंत काय तुमचा एक्स आहे. मग काय म्हणा तुम्ही, मी जर तुम्हाला विचारलं टॅन आय सांगा मला, तर तुम्ही काय टॅन आय इज इक्वल काय, एक्स अपॉन आर, बरोबर की एक्स अपॉन आर रिअल डेप्थ. ठीक आहे. मग मी जर तुम्हाला म्हटलं या कन्सेप्टनुसार तुम्ही काय म्हणू, टॅन आय इज इक्वल काय, टॅन आय इज इक्वल काय, साइन आय, टॅन आय इज इक्वल काय, साइन आय. त्याला इक्वेशन 1 म्हणूया, त्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणू. टॅन आय साइन आय इज इक्वल काय आय, तर काय लिहिणार आपण एक्स अपॉन रिअल. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी, सेकंड. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा अँगल व्हेरी स्मॉल असतो. आता मी जर म्हटलं बाय स्नेल्स लॉ, काय म्हणतो आता, बाय स्नेल्स लॉ. ओके. लाईट कशी ट्रॅव्हल केली, डी टू आर ला गेली. लाईट कशी ट्रॅव्हल केली, डी टू आर. आपल्याला स्नेल्स लॉ माहिती आहे, आपल्याला स्नेल्स लॉ माहिती आहे. स्नेल्स लॉ काय तुमचा, लाईट जर 1 to 2 जर जात असेल तर साइन आय अपॉन साइन आर आहे, बरोबर की. लाईट कोण चालली तुमची आर टू डी जात असेल तर, ते जर माझं डी टू आर जर जात असेल, ते जर माझं डी टू जर आर जात असेल तर मी या पद्धतीने लिहिणार साइन आय अपॉन साइन आर, बरोबर की नाही. हा कधी पॉसिबल आहे, जेव्हा तो डी टू आर जाणार आहे, हा कधी जाणार आहे आर टू डी जाणार आहे. पण आताच्या केसमध्ये काय आपल्याला, आताच्या केसमध्ये काय आहे दिसतंय. ओके. आताच्या केसमध्ये काय आहे, तो डेन्सर टू रेअर झाला, म्हणजे ही कन्सेप्ट यूज करायला लागणार आहे. मग तुम्ही काय म्हणणार, लाईट विल बी, लाईट ट्रॅव्हल्स कुठून, डेन्सर टू रेअर. मग काय म्हणा तुम्ही, लाईट कसं चाललाय तुमचा 2 to 1 चाललाय, बरोबर की नाही. मग तुम्ही काय लिहिणार साइन आय अपॉन साइन आर, बरोबर की नाही. साइन आय अपॉन साइन आर. साइन आय किती आलेला आहे तुमचा, साइन आय काय आलेला आहे तुमचा एक्स अपॉन आर इंटू डी. तर साइन आर विचारलं तुम्ही काय लिहिणार एक्स अपॉन ए इंटू डी, बरोबर की नाही. याला काय करू आपण, या पद्धतीने लिहू, याला काय करू, या पद्धतीने आपण लिहू एक्स आर डी इंटू काय ए डी अपॉन काय एक्स. मग काय होईल तुमचा हा एक्स कॅन्सल होईल. मग काय राहील तुमचा ऍपरंट डेप्थ अपॉन रिअल डेप्थ. हे कसं द्यायला आपल्याला 2 to 1 साठी आलं, कसं द्यायला आपल्याला 2 to 1 साठी आलं. हे कसं द्यायला आपल्याला 2 to 1 साठी आलेलं आहे. ठीक आहे, 2 to 1 साठी आलेलं आहे. पण आपल्याला कसं पाहिजे, आपल्याला मिळालेलं आहे 2 to 1 साठी. आपल्याला काय मिळाले तर कसं मिळालं आपल्याला 2 to 1 साठी मिळालेलं आहे. 2 to 1 जर मिळत असेल तर काय मिळालं आपल्याला 2 to 1 साठी ऍपरंट डेप्थ अपॉन रिअल डेप्थ मिळालं, बरोबर की नाही. पण आपल्याला कसं पाहिजे, 1 to 2. मग तुम्हाला मी आता इथे लिहून दिलं बघा, काय होतं रेसिप्रोकल होतो. मग रेसिप्रोकल होत असं आहे, मी याला या पद्धतीने 2 to 1 ला मला काय करायचं 1 to 2 लिहायचं. म्हणजे आता काय करायचं रेसिप्रोकल लिहायचं. 1 to 2 जर करायचं असेल त्याचं काय करा मला रेसिप्रोकल करावं, बरोबर की नाही. याचं काय करा मला रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल करा तर याचा काय करा मला रेसिप्रोकल द्या. रिअल डेप्थ अपॉन ऍपरंट, रिअल डेप्थ अपॉन ऍपरंट. म्हणजे जर लाईट जर ट्रॅव्हल करत असेल 1 medium टू सेकंड मिडियम, लाईट जर ट्रॅव्हल करत 1 medium टू सेकंड मिडियम, काय रेशो आहे तुमचा रिअल डेप्थ टू ऍपरंट. मला एवढं तर कळतंय, मला एवढं तर या इक्वेशन कळायला लागलं की रिअल डेप्थ तर काही चेंज होणार नाही, पण ऍपरंट डेप्थ कंटिन्युअसली चेंज होऊ शकते. मग त्याच्यासाठी सीईटी वगैरे या क्वेश्चन मध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. स्क्रीनशॉट वाटलं तर घेऊन टाका, मग आपण बाकी पुढच्या टॉपिकवर डिस्कस करू. काय म्हणतो मी, लाईट कसं चालले 1 medium टू सेकंड मिडियम चालले, तर काय लिहितो आपण आर डी रिअल डेप्थ अपॉन ऍपरंट डेप्थ.
म्हणून मी जर विचारलं व्यवस्थित बघा आता, मग म्यू इज इक्वल काय आर अपॉन ए. म्यू इज इक्वल काय आर अपॉन ए. आर म्हणजे काय आपलं रिअल आणि ए म्हणजे काय आपलं म्हणजे रिअल इज इक्वल काय म्हणणार तुम्ही, रिअल इज इक्वल काय म्यू इंटू ए. रिअल इज इक्वल काय म्यू इंटू ए. याच केसमध्ये बघा मी काय म्हटलं, दोन मी लेयर्स घेते म्हणजे काय, एक वॉटर घेतला आणि एक ऑइल घेतलं, असे दोन लेयर्स होते बरोबर की नाही. वॉटर आणि जर घेतलं तर वॉटर, हे वॉटर आहे आणि वरती काय घेतलं ऑइल, म्हणजे असे दोन लेयर्स बनले. म्हणजे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी म्हटलं म्यू1 आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी म्यू2 म्हटलं, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू1 म्हटलं आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय म्हटलं म्यू1 आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू2. तर मी जर म्हटलं ही हाईट काय त्याची h1 आहे, ही हाईट काय त्याची h2 आहे बरोबर की नाही. ही हाईट काय h1 आहे आणि दुसरी हाईट काय h2. म्हणजे मी तुम्हाला टोटल हाईट जर विचारले, रिअल डेप्थ जर विचारलं, रिअल डेप्थ जर विचारलं, लक्षात घ्या रिअल डेप्थ जर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार h1 प्लस h2, तुम्ही म्हणणार h1 प्लस h2 बरोबर की नाही. आता मी काय म्हणतो आपल्याला शिकायचं काय ऍपरंट डेप्थ होतं. मग ऍपरंट डेप्थ जर काढायचं, ऍपरंट डेप्थ कसं काढू शकतो आपण, ऍपरंट डेप्थ h1 साठी काढू आपण ऍपरंट डेप्थ, ठीक आहे. हा रिअल डेप्थ आपण h1 साठी काढायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार म्यू1. h1 साठी काढताय ना म्हणजे काय लिहिणार म्यू1 इंटू ए बरोबर की नाही. मग तुम्ही काय लिहू शकता ए इज इक्वल काय h अपॉन म्यू1. तसंच काय h2 इज इक्वल काय लिहिणार तुम्ही म्यू2 ए. म्यू2 चा ए काढतोय म्हणजे ए इज इक्वल काय म्हणणार तुम्ही h अपॉन म्यू2. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. म्हणजे मी तुम्हाला विचारलं रिअल डेप्थ, या केसमध्ये रिअल डेप्थ किती येणार आहे, तर तुम्ही या केसमध्ये रिअल डेप्थ काय लिहिणार h1 प्लस h2. बट जर मी तुम्हाला ऍपरंट डेप्थ विचारलं, जर मी तुम्हाला ऍपरंट डेप्थ विचारलं तर तुम्ही काय लिहू शकता, जर मी ऍपरंट डेप्थ विचारलं तर तुम्ही मी काय लिहू शकता तुम्ही h1 अपॉन म्यू1 कारण की हाईट फर्स्ट आहे आणि हाईट काय सेकंड आहे, h1 अपॉन म्यू1 प्लस h2 अपॉन म्यू2. या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातील, ठीक आहे. आणि एक क्वेश्चन मस्त आहे, काय सांगितलेलं आहे ग्लास लॅब घेतला, ग्लास लॅबच्या खाली काय ठेवलं इन स्पॉट ठेवलं. इन स्पॉट कसा दिसेल पाण्यामधून, मस्त क्वेश्चन आहे. न्यूमेरिकल मध्ये आपण तो क्वेश्चन घेणार आहे.